अधिकाऱ्यांची कर्तव्य जबाबदाऱ्या त्यांच्यावरील माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे असतात त्या आधारावर आज आपणाशी बोलावं असं वाटलं, कारण त्याचं कारण आणि औचित्य आहे की सातारा येथील माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी साहेब आणि स्टेट तुषार दोशी साहेब जे ऑल इंडिया सर्व्हिसचे ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, आणि इतर स्टेट पोलीस सर्व्हिसचे ऑफिसर किंवा पोलीस कॉन्स्टेबल्स त्यांच्याही म्हणजे ड्युटीजमध्ये असणारे, ह्यांच्या बाबतीत जो आज माननीय सभागृहामध्ये सभापती महोदया नीलमताई गोरे यांनी जी ऑर्डर जे निर्देश दिले ते निर्देश जे आहेत लिजिटिमेट क्रिटिसाइज करण्यासारखे आहेत. कारण थेट निलंबनाच्या बाबतीत दिलेले निर्देश हे न्यायसंगत असू शकत नाहीत. अगोदर कारवाई आणि नंतर चौकशी ही भारतीय संविधान या शास्त्राच्या नुसार आपल्याकडील नोकरी विषयक प्रकरणांमध्ये ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटीच्या प्रकरणांमध्ये केली जाऊ नये असे स्पष्ट आहे. आणि म्हणून आज जे सन्माननीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले, घाईघाईनं का देण्यात आले? अशी काय घाई आहे? युद्धजन्य परिस्थिती आहे का की अधिकाऱ्यांना निलंबित प्राथमिक चौकशीच्या अगोदर अधिकाऱ्यांना निलंबित नैसर्गिक न्यायाचा निपटारा नैसर्गिक न्याय लक्षात न घेता अधिकाऱ्यांना निलंबित कोणतीही डिपार्टमेंटल इन्क्वायरी कॉन्टम्प्लेट होण्याच्या अगोदर करणं हे भारतातील दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचाराचा कष्टकरी कर्मचारी अधिकारी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो अधिकारी आहे, कर्मचारी आहे, कष्टकरी आहे, तो कधीही मान्य करणार नाही. आणि हे लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे, निर्णय चुकीचा आहे, तशा प्रकारचे निर्देश देणं योग्य नाहीत. पहिला मुद्दा कायदेशीर. ऑल इंडिया सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1969 चे रूल 3 मध्ये निलंबित कोण केलं जाऊ शकतंय हे स्पष्ट आहे. त्याच्यातली पहिला पार्ट म्हणजे विभागीय चौकशी कार्यान्वित आहे का गंभीर बाबीसाठी. विभागीय चौकशी कार्यान्वित आहे का गंभीर बाबीसाठी. 1. 2. एखादा गुन्हा दाखल झालेला आहे का एखाद्या प्रकरणामध्ये गंभीर बाबीसाठी एखाद्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध. हे नसताना माननीय ज्या प्रकारे तुषार दोशी साहेबांना निलंबित करा असे निर्देश दिले हे न पटणारे आहेत, अनाकलनीय आहेत. कारण लक्षात घ्या, 2 गोष्टी घडत होत्या सभागृहामध्ये, 3 गोष्टी घडल्या सभागृहात. न्यायाधीश माननीय आणि मान्य सभापती यांच्या निर्णयाच्या यांच्या कार्यप्रणालीच्या बाबतीमध्ये नेहमी विश्वासार्हताच असली पाहिजे, नेहमी विश्वासार्हता असली पाहिजे. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये किंवा न्यायाधीशांनी सभापतींनी कार्यकर्त्या समान कधीच निर्णय घेणं अपेक्षित नाही आहे, निर्देश देणं अपेक्षित नाही आहे. हे आवर्जून सांगावं असं वाटतंय किंवा त्या पदानुसार ते अपेक्षित नाही. माननीय सभापती महोदया यांना मी म्हणजे आम्ही ज्यावेळेस नवीन आम्हाला मुसरूट नव्हतं तेव्हा आम्ही जेव्हा सामाजिक कार्यामध्ये आलो, विद्यार्थी चळवळीत आलो, तेव्हा त्यांच्या कार्याचा म्हणजे आदर्शसुद्धा आम्ही घेत होतो. त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत बाबतीमधला हा क्रिटिसिझम नसून हे क्रिटिसिझम त्यांच्या ह्या निर्णयाच्या प्रती आहे. आणि
तीन ज्या गोष्टी घडत होत्या त्या तीन कोणत्या गोष्टी आहेत? तर सभापती महोदया ज्या वेळेस त्यांना ही माहिती समजल्याच्या नंतर त्या उठून उभ्या राहिल्यात. मानवी दृष्टिकोन आहे, उभं राहून ऐकण्यासाठी कुणाचे बंधन नाही. परंतु ज्या गडबडीनं, ज्या घाईघाईनं त्यांनी सांगून टाकलं की म्हणजे त्यांनी एकतर मान्य केलं की कालपर्यंत सुट्ट्या होत्या म्हणून कोणती चौकशीच्या बाबतीत निर्णय सरकारच्या वतीनं झाला नाही. मग सरकारच्या वतीनं काय होतंय, काय चौकशी कॉन्टम्प्लेट होते त्याच्या अगोदरच सभापती महोदयांनी सांगून टाकलं की ह्या प्रकरणामध्ये निलंबनाचे निर्देश एक्झिक्यूट करण्यासाठी. आता मला एक सांगा, दुसऱ्या बाजूला सन्माननीय मंत्री गोरे साहेब त्यांनी दुसरी वस्तुस्थिती सांगितली. ती वस्तुस्थिती त्यांनी सांगण्याच्या अगोदर सभापती महोदय काय म्हणतायत? परत गडबड, घाई. कायद्याची प्रक्रिया राबवणाऱ्या व्यक्तींनी कधीच घाईघाईने निर्णय करणं, एक्सपिडाइटली करणं अपेक्षित आहे. परंतु कुणाच्या तरी नैसर्गिक न्यायाचं पतन होईल असं होता कामा नये. सभापती महोदयांच्या समोर माननीय गोरे साहेब मंत्री महोदय म्हणत होते की कशा प्रकारे कोण मंत्री गेट उघडून जबरदस्तीमध्ये आले, ती चौकशी व्हायला नको का? ते चौकशीचं कारण असू शकत नाही का? पोलिसांना शिवीगाळ झाली तर ते माणसं नाहीत का? पोलीस शिपाई आमची माणसं नाही आहेत का? त्यांना ह्युमन राईट्स नाही आहे का? त्यांना फंडामेंटल राईट नाही का? पोलीस अधीक्षकांना फंडामेंटल राईट नाही का? पोलीस अधीक्षकांना भारतीय संविधानाचं आर्टिकल 311 लागू नाही का? की फक्त आणि फक्त एका बाजूलाच लागू आहे? ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा गोरे साहेबांनी सांगितल्या तत्पूर्वीच सभापती महोदयाने सांगितलं की नाही, मी निर्णय दिलाय आणि आता त्याच्यावर पुढं वेगळी चर्चा नको. हे कुठेतरी संविधानाला छेद देणार आहे. हे कुठेतरी संविधानाशी फारकत घेतल्यासारखं वाटतंय. हे कुठेतरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दोन भाषणं फार महत्वाची आहेत. ती म्हणजे 14 ऑक्टोबर 1949, 4 नोव्हेंबर 1948. शेवटचं मान्य सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट, सुप्रीम कोर्टाचं, की कोण कोणाला निर्देश देऊ शकते. म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना निर्देश देऊ शकते का? त्या प्रकारचा तो निर्णय आहे की एखाद्या प्रकरणामध्ये, ते अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या प्रकरणामध्ये किंवा एखाद्या रेझोल्युशनच्या प्रकरणामध्ये. आज प्रस्तुत प्रकरणात एक मोठी गलत ही होतीये. सरकारने चौकशी कॉन्टम्प्लेट करण्याच्या अगोदर निलंबन, प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या अगोदर निलंबन, आणि सभापती महोदयांनी स्वतःच सांगणं की हे निर्देशित करत आहे निलंबन. हे गव्हर्नर साहेबांचे जे अधिकार आहेत आर्टिकल 166 खाली, ते अधिकार फक्त एखादी इन्क्वायरीवर एखादा निलंबन किंवा एखादी कारवाई कॉन्टम्प्लेट करू शकतात. सभापती महोदय डायरेक्ट गव्हर्नर साहेबांना निर्देशित करू शकतात का? किंवा सभापती महोदय डायरेक्ट असा निर्णय घेऊ शकतात का? एवढा जरी कोणाकडून अभ्यास झाला असता किंवा अभ्यासपूर्ण निर्णय झाला असता तर फार बरं झालं असतं. तिसरी बाब जी मला महत्त्वाची सांगायची आहे ती अभ्यासपूर्ण झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूला सभापती महोदयांनी सांगितलं निलंबन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब बोलल्यानंतर जे निर्देश दिले, जे सांगितलं सभागृहाला की चौकशी करू, चौकशी होणं अभिप्रेत आहे. या देशात चौकशीच्या आधी फाशी, चौकशीच्या आधी शिक्षा अशी या देशाची परंपरा नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की काही वेळेस तर 3 मंत्री महोदय, जसं पाटील साहेब मंत्री महोदय, मला उदय सामंतांचं भाषण ऐकायला मिळालं नाही, परंतु एवढे गाडी पुढे गेली माननीय आमदार महोदयांनी की बडतर्फ करा. मी तुम्हाला डंके की चोट पे सांगू इच्छितो, मी विधिशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगू इच्छितो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲडव्होकेसी मधला वकील म्हणून सांगू इच्छितो, संविधान पीठासमोर अनेक प्रकरण चालवलेला एक छोटा वकील या भारत मातेचा म्हणून सांगू इच्छितो की ह्या प्रकरणामध्ये बडतर्फी होऊ शकत नाही
अरे चार्ज माहीत नाही, अरे चौकशीचा अधिकारी नाही, आणि सभागृहामध्ये बडतर्फी करायचा निर्णय घ्या, हे अत्यंत चुकीचं होत गेलेलं आहे. काही जणांनी तर मागणी केली की जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बदली करा. का? अधिकारी सोयीचे पाहिजेत का? मला एक सांगा की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकारी कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत, यापूर्वीचेही सरकार पाहिले, तसं होताना दिसत नव्हतं. मुसक्या बांधल्या जातात, ताबडतोब जेलमध्ये पाठवलं जात आहे. अन्याय अत्याचाराचे प्रकरण जेव्हा होत आहेत तेव्हा हे कौतुकास्पद आहे. परंतु लेजिस्लेचरनी फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन ठरतोय की एखादी ड्यू प्रोसेस न फॉलो करता, फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन ठरतंय ड्यू प्रोसेस फॉलो न करता एखाद्यांना शिक्षेसाठी उभं करणं. आणि म्हणून मी सभापती महोदय, न्यायाधीश ज्या प्रकारे रिव्ह्यू करत असतात स्वतःच्या निर्णयाचं, आम्ही वाट पाहत आहोत. आज संध्याकाळपर्यंत तरी त्या बैठक घेतील त्यांच्या कक्षामध्ये, आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अत्यंत नम्रपणे सांगतो, ॲडव्होकेट जनरलांची त्यांनी एक बाजू ऐकून घ्यावी, कायदेशीर बाजू, कारण त्यांच्याकडे मान्य ॲडव्होकेट जनरल आहेत. त्याचबरोबर जर एवढंच गडबडीनं काय असेल तर एक विध पद्धती आहे, ते न करता त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे ते आज संध्याकाळपर्यंत त्यांनी मागे घ्यावा, अशी मी त्यांना नम्रपणे याचिका करतो, मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. आणि जर अधिकाऱ्यांच्या बाबतीत केवळ अधिकारी मर्जीत काम करतात किंवा करत नाहीत म्हणून आपण त्यांना बडतर्फीपर्यंत मागणी करू, असं जर होत असेल तर अशा प्रकरणांमध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये, वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोलीस शिपाई असतील सन्माननीय, किंवा पोलीस अधीक्षक असतील, किंवा कोणीही कर्मचारी असतील, जिल्हाधिकारी असतील, कुणासोबत सुद्धा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. त्या बाबतीमध्ये संविधानाच्या ताठरतेनं, संविधानाच्या लवचिकतेनं त्यांच्या बाजूनं जनहितार्थ लढा लढला जाईल. कारण यापूर्वी सुद्धा जनहितार्थ तशा प्रकारचे लढे लढले गेलेले आहेत. यापूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सानंदाच्या केसमध्ये थेट हस्तक्षेप करणं, हे माननीय मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन विलासराव देशमुखांना सुद्धा कोणत्या अर्थाचं झालं होतं हे सुद्धा तपासून पाहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं ह्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवर निलंबनापर्यंत नेऊन उभं करणं आणि त्यांची नको असणारी परीक्षा घेणं, प्रभू श्रीरामांच्या बाबतीतले विचार जसे मर्यादा पुरुषोत्तम विचार म्हणून आपण पाहतो, तसेच भारतीय संविधानाचे विचार, भारतीय संविधान हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. आजच्या लेजिस्लेचरच्या काळामध्ये, ह्या लेजिस्लेचरच्या काळात भारतीय संविधानापेक्षा आमचे मित्र माननीय मंत्री महोदय जे उदयजी सामंत हे संविधानापेक्षा मोठे नाहीत. आणि मला असं वाटतंय की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, दुसरी बाजू सुद्धा लक्षात घेतली पाहिजे, आणि सांगोपांग त्यांनी विचार केला पाहिजे, आणि त्यांच्या मंत्री महोदयांना, त्यांच्या आमदारांना कायदेशीर बाब लक्षात आणून दिली पाहिजे. कायदा समजला, कायदा अभ्यासला की माणसं चुकीच्या मागण्या करत नाहीत, हे मात्र वेगळं सांगण्याची गरज नाही. एक लक्षात घ्या की आपल्याकडे अपॉइंटिंग अथॉरिटी जो असतो सन्माननीय, ती अपॉइंटिंग अथॉरिटी निर्णय घेत असते. आणि सभापती महोदया निश्चितपणे, आपण पत्रकार महोदयांना माहिती आहेत, त्या राज्यपाल महोदया नाहीत. आणि कन्सर्न पॅरेंट डिपार्टमेंट त्याच्यावर एक्झिक्युशन, आणि त्या पॅरेंट डिपार्टमेंट जे आहे त्याच्यावर जे आहे एखादी चार्जशीट इन कन्सोनन्स विथ UPSC, ह्या प्रकारात UPSCचा विचार केलाय का? चार्जेस दिलेत का? चार्जशीट दिली का? आपण काहीच दिलेलं नाही. आणि त्यासोबतच DOPTला सुद्धा विचारात घ्यावं लागत असते. त्याच्यामुळे ही विध पद्धत आहे. हे शेतावरल्या गड्यासारखं नाही. पाटलाने सांगितलं उद्यापासून यायचं नाही, बस झालं, तू नाही पाहिजेस कामाला, नाही रे तू रोजंदार आहेस, असं नाही आहे. UPSC पास होण्यासाठी, एक IPS होण्यासाठी, एक कोणती लेवलची परीक्षा पास व्हावी लागते, त्याच्यासाठी विध पद्धत दिलेली आहे. आणि सगळे प्रकरण एकत्रितपणे विचारात घ्या अशी केस आहे का सभापती महोदयांसमोर? सभापती महोदयांसमोर
जे मी माझ्या नेटेड आईजनं डोळ्यानं बघितलं, कानानं ऐकलं. कारण आता खूप सोपं झालंय, सभागृहात जाऊन बसायची गरज नाही आमच्यासारख्या सामान्य माणसाला. जे पाहिलं मी तिथं फक्त सिंग्युलर एक घटना सांगण्यात आली आणि त्या घटनेच्या आधारे थेट चौकशीच्या आधीच शिक्षेसारखी कारवाईचे आदेश देण्यात आले. जी त्यांची भूमिका होती, जे निवडून आलेले सदस्य होते त्यांना जुन्या एका केसमध्ये त्यांना नेण्यात आलं, ताब्यात घेण्यात आलं, मतदानापासून रोखलं, त्या विषयाकडे सर कशा प्रकारे? एक लक्षात घ्या, मी त्या विषयाकडे तो एखाद्या निवडणुकीचा डिस्प्यूट असू शकेल, इट कुड बी ए इलेक्शन डिस्प्यूट, ती विहित पद्धत आहे. जर त्यांना ते समाधान झालं नसेल तर त्यांनी विभागीय आयुक्तांकडे जायला पाहिजेत होतं. त्यांना समाधान झालं नसेल तर त्यांनी आणखीन कुठं जायचं होतं. स्पर्धेमध्ये कोणीही मंत्र्यांनी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना, आमच्या पोलीस शिपाई साहेबांना सुद्धा शिवी द्यायची नाही बॉस, शिवी द्यायची नाही बॉस. हे सत्य समोर येईल. कारण गोरे साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलं की शिव्या का दिल्या पोलिसांना, गेट का जबरदस्ती उघडण्यात आलं, इथपासून सुरू होते ना. आता मला सांगा, हे प्रकरण एवढ्यावर थांबणार का? नैसर्गिक न्याय आहे. उद्या जर तुम्ही बडतर्फीच्या सारखे जर चार्जेस लावून चार्जशीट द्यायला लावली तर तिथं क्रॉस एक्झामिनेशन होणार. क्रॉस एक्झामिनेशन ही कुणाची होणार? कारण स्वतः सन्माननीय मंत्री आपले काय भोसले आपले शंभूराजे देसाई साहेब हे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली विटनेस दिसतात. उद्या त्यांना सुद्धा क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा IPS अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांना अधिकार आहे नाही का? म्हणजे शंभूराजे देसाई साहेब अत्यंत, मला त्यांच्या बाबतीमध्ये नितांत म्हणजे आदर आहे, अत्यंत आदर आहे. परंतु त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ, त्यांच्या राजकारणाची पोटली त्यांच्याजवळ. परंतु IPS अधिकाऱ्यांना ह्या प्रकरणामध्ये शंभूराजे देसाई साहेबांना क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा इन्क्वायरीमध्ये सुद्धा पूर्ण अधिकार आहे, पूर्ण अधिकार आहे. तेव्हा हे प्रकरण असं चुटकी आणि झालं संपलं, चुटकी आणि झालं संपलं असं होऊ शकत नाही.